listen. 60-odd miles from a plan. Is it too late to learn to listen? आज रविवार आहे आणि आजचा दिवस ना खूप साधा आहे बघा. आज साध्या दिवसातही ना एवढ्या गोष्टी मी करणार आहे की त्यासाठी तुम्हाला आजचा व्लॉग पूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायला लागणार आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टींच्या ही जी कामं असतात ना त्यातूनच आपल्याला खूप सारं समाधान पण मिळत असतं. आज मला बाहेर जायचं असल्यामुळे सकाळीच नेहमीप्रमाणे मी उठली आहे, कारण जी रोजची सवय असते सकाळी लवकर उठली आणि पूर्ण नियोजन करून घेतलं की नाश्त्याचं आणि जेवणामध्ये आपल्याला काय बनवायचं. बाहेर जायचंय मला, पण बाहेर जायच्या आधी म्हणजे माझं ठरलेलं नाहीये की मला दुपारी जायचंय की संध्याकाळी जायचंय. त्याच्यामुळे संध्याकाळी म्हणा किंवा दुपारी म्हणा, जाऊन आल्यानंतर जेवणाची गडबड होऊ नये म्हणून ती सगळी आवरावरी करून घेतली. बाहेरची कामं जेव्हा मी आटपून घरी येणार आहे ना त्याच्यानंतर मला वॉर्डरोबची ना बऱ्याच दिवसांपासून राहिलेली आवरावरी पण करायची. आणि मला असं वाटतं कपडे लावताना ना आपल्या जुन्या आठवणीनं खूप साऱ्या डोळ्यासमोर येतात. घर आवरताना फक्त आपण घरच नाही आवरत तर मनही हलकं होतं असं मला नेहमी वाटतं. आणि म्हणूनच आजचा व्लॉग ना हा एकदम साधा सिंपल आहे, जो माझ्या रविवारचा एक छान अशा काही ज्या आठवणींना मी उजाळा दिलाय तो आजच्या व्लॉगमधनं मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक, शेअर, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी प्राजक्ता आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज नाश्त्यासाठी माझ्याकडे शेवयांचा उपमा होता आणि शेवयांचा उपमा बरेच जण आवडीने खात असतील. माझ्याकडे हा फार कमी केला जातो, आमच्या दोघांनाही तेवढा असा आवडत नाही, पण सकाळी पोटभरीचा छान असा ऑप्शन हेवी पण होईल म्हणून मी हा आजचा संडेसाठी हा मेनू ठरवलेला होता. तर याच्यासाठी ना सर्वात आधी मी या अगारूच्या मल्टीपर्पज केटलमध्ये या ज्या शेवया आहेत त्या बॉईल करून घेणार आहे. माझी एक सवय आहे की मी शेवया करताना ना त्या पहिल्या बॉईल करून घेते आणि नंतर त्या मी परतून घेते, म्हणजे फोडणी करते. बऱ्याच वेळा मी मॅगी वगैरे करताना पण सेम प्रोसेस करते, जशी आज शेवया करणार आहे तशा पद्धतीने. तर पाण्याला गरम व्हायला ठेवलेलं मी आणि पाणी गरम झालंय. आता या ज्या शेवया होत्या या मी याच्यात ठेवल्या आणि वरच्या साईडला माझ्याकडे कॉर्न तर बॉईल केलेलेच असतात जे मी फ्रीजमध्ये स्टोअर करते, पण जे वाटाणे होते हिरवे वाटाणे ते स्टोअर केलेले नव्हते, तर ते पण आता एक 5 ते 7 मिनिटासाठी आपण बॉईल करायला ठेवू. शेवया गरम होत आहेत म्हणजे ज्या आपल्या शिजत आहेत तोपर्यंत मी इथे चहा ठेवून घेते. आणि मला असं वाटतं शेवया किंवा मॅगी, जसं मॅगीमध्ये पण भरपूर असा स्टार्च निघतो, तर त्याच्यामुळे मी तर आपण ना पहिल्या उकळवून घेते आणि मग त्याला कांदा टमॅटोवर परतून घेते. पण आजच्या शेवयांना मी इन्स्टंट करणार आहे, मला खूप कांदा त्याच्यामध्ये टमॅटो असं कुठलीच फोडणी नको आहे. मी अगदी माझी साधी सिंपल फोडणी करणार आहे आणि ती म्हटलं चला आज तुमच्याबरोबर काहीतरी वेगळ्या पद्धतीच्या शेवया मी तुमच्याबरोबर शेअर करते. नाश्त्यासाठी हा जो केक होता जो गव्हाच्या पिठाचा मी बनवलेला, तर त्यातले 2 पीस आणि त्याचबरोबर एक चिरोटे हे पण चहाबरोबर असणार आहे. तर हा खाऊन आम्ही निघणार होतो असा आमचा विचार चाललेला, म्हणजे हा नाश्ता करूनच आम्हाला निघायचं आहे असं आम्ही ठरवलं. आणि माझ्याकडे डोसा इडलीचा बॅटर ऑलरेडी फ्रीजमध्ये केलेला आहे. तर उशीर झाला यायला वगैरे, तर आम्ही विचार केलेला की इडली डोसा किंवा चटणी, आपण दह्याची चटणी वगैरे इन्स्टंटली करू शकतो असा विचार करून मग आम्ही हा बेत केला. आणि आज रविवारी कुठेही बाहेर जायचं म्हटलं ना कुठेही तरी खूप जास्त गर्दी असते आणि वेळ तेवढा म्हणजे जिथे आपल्याला 1 तास लागणार असतो ना तिथे 2 तास आरामात जातात. तर इथे बघू शकता तुम्ही शेवया आपल्या 5 ते 7 मिनिटामध्ये छान अशा उकळलेल्या म्हणजे बॉईल झालेल्या आहेत, पूर्ण शिजून तयार झाले. आता ना मी या गाळून घेते, म्हणजे यातलं पाणी काढून घेते आणि या मोकळ्या करून घेते. मोकळ्या करताना याच्यावर थोडंसं किंचितचं तेल टाकलंय मी आणि त्या थंड करून घेते. आता फोडणीसाठी फक्त मिरची, कढीपत्ता आणि ते कोथिंबीरच कापून घेतलाय मी, कांदा वगैरे काही घेतला नाही कारण आपल्याला झटपट असं करायचंय. तर इथे मी फोडणीला तेल घेतलेलं आहे, याच्यामध्ये थोडी उडदाची डाळ, थोडीशी राई आणि किंचितचं असं जिरं एवढंच टाकलेलं आहे मी. आता याच्यामध्ये भरपूर हिरवी मिरची असेल तर खायला खूप छान लागतात या शेवया. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, हळद आणि कोथिंबीर हे सगळं टाकून मिक्स केलं आणि ज्या भाज्या आपण शिजवून घेतलेल्या, तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही याच्यामध्ये वापरा. तर भाज्या घेतल्या आणि ज्या आपल्या गाळून ठेवलेल्या ज्या शेवया होत्या त्या याच्यामध्ये मिक्स करून
अगदी एक वाफ काढून घ्यायची आणि बस झटपट आपल्या या शेवया तयार आहेत. याच पद्धतीने मी मॅगी करते, पण मॅगी करताना मी कांदा आणि टोमॅटो मात्र आवर्जून टाकते. आणि या शेवया तशा नावडत्याच आहेत, पण हा पोटभरीसाठी अगदी हेवी असा छान नाश्ता आहे. वरतून सर्वात शेवटी लिंबाचा रस पिळायचा, म्हणजे या खायला खूप छान लागतात. याची तुमच्याकडे अजून काही रेसिपी असेल तर मला नक्की कमेंट मार्फत सुचवा. मला देखील ती ट्राय करायला आणि तुमच्याबरोबर परत शेअर करायला नक्की आवडेल. आता आमचा नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर आता जायचं होतं बाहेर. तर बाहेर म्हणजे असं खूप जास्त असं लांब पण नाही जायचं होतं, मार्केटमध्येच जायचं होतं. पण मॉलमध्ये गेल्यावर थोडासा जास्तीचा वेळ जातो आणि इथे तिथे नाही म्हटलं तरी आज रविवारची खूप गर्दी असणार आहे. थोडंसं बेसिक स्किन केअर आज मी सकाळी स्किप केलेलं, तर आता परत फेस वॉश करून मी नंतर ते स्किन केअर करून घेतलं, ज्याच्यामध्ये मॉइश्चरायझर, सिरम. पहिलं माझ्या डोक्यात खूप सारे विचार होते की आज बाहेरचं पण शूट करायचं, पण प्रॉब्लेम असा झाला, आम्ही निघालो घरातून आणि खूप जास्त पाऊस मिळाला. त्याच्यामुळे ऑलरेडी आम्ही भिजून गेलेलो आणि मग पावसात काही शूट करायची अजिबात इच्छा नव्हती. त्याच्यामुळे मग आम्ही पण बाहेर जास्त वेळ न घालवता लवकर लवकर आवरून रिटर्न आम्ही घरी आलो. आज बऱ्याच दिवसानंतर म्हणण्यापेक्षा बऱ्याच महिन्यांनी कपाट क्लीन करायचं आणि माझं कपाट एवढा पसारा आहे ना, जेवढ्या साड्या वगैरे सगळं अस्ताव्यस्त. इकडचं तर सेक्शन म्हणजे मी तुम्हाला दाखवू पण शकत नाही. मला स्वतःला एवढं त्याचं हे वाटतंय की माझं कपाट इतकं खराब झालेलं आहे. खराब म्हणण्यापेक्षा सगळं असंच मी कोंबून कोंबून लिटरली ठेवलंय. तर आज थोडासा वेळ काढून, रविवार आहे तर म्हटलं आज थोडासा वेळ काढून पहिलं हे सेक्शन्स थोडे, म्हणजे आज मी अर्धच कपाट लावणार आहे, पूर्ण कपाट लावणार नाही, कारण आता ते होणार पण नाही लावून. कारण बाहेरून जाऊन आल्यानंतर तेवढा वेळ म्हणजे राहिलाच नाही. आता ऑलरेडी संध्याकाळचे 6:30 होत आलेले आहेत ऑलरेडी. तर आता मी हे एवढंच अर्धच लावणार आणि खालचं मग परत एका दिवशी वेळ काढून किंवा मग पुढच्या रविवारी वगैरे बघू. तर आता हे एक एक करून काढून घेते सगळं. कपाट आवरताना माझे 2-3 तास कुठे निघून जातात ना, अजिबात कळत नाही. कपाट आवरणं म्हणजे काही फक्त कपडे नीट लावणं नसतं, तर मुली खूप जास्त या रिलेट करू शकतात या गोष्टी. कितीतरी माझे असे ड्रेस असतात ना, की जे खूप जास्त आवडतात, पण ते म्हणजे कधी-कधी घालायचा योगच येत नाही किंवा आपल्याला असं अ, ते कपडे टाईट होत असतात किंवा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असतो, पण आपण ते ना तसेच जमा करून ठेवलेले असतात. काही कपडे एखाद्या खास दिवसांची आठवण पण आपल्याला करून देतात आणि मग ते आपल्या आता ज्यावेळेस काय बोलतात ना, डे टू डे रुटीनमध्ये वापरायचे नसतात आणि मग ते सोडायचंही मन नसतं आपल्याला. तर खूप अशा गोष्टी मनात राहून जातात. सचिन, तुझे डिओ बघ कसे 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 कोंबले आहेत बघ कुठे पण, हे बघ. आणि शोधतोयस तू माझे डिओ कुठे आहेत, डिओ कुठे आहेत. हे बघ फॅन. हा बघ. छान वाटतं ना. पूर्ण निघालंय. आता या ऑर्गनायझरचं तुम्ही म्हणाल ना, तर हा वरती असा एक त्याला म्हणजे असं स्पंजचं हे दिलेलं आहे बघा. तर हे इथे तुम्ही रॉड मध्ये अटकवू शकता. तर जशा पद्धतीने मी हा इथे बघा, हा इथे लटकवलाय आणि मग हा असा ओपन होतो. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याचे सेक्शन कमी जास्त वगैरे करू शकता, तुम्हाला जसं पाहिजे तसं. खाली 2 हे असे दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये वेगवेगळं आपण काही ठेवू शकतो. तर मी इथे ना बास्केटच ठेवते खालच्या दोन्ही याच्यामध्ये, अशा पद्धतीचे. म्हणजे याचा ना मग बेस असं चांगला व्यवस्थित मजबूत राहतो आणि मग त्याच्या वरती 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 ठेवत जाते. आता हे पूर्ण मी खाली करते. हे मी 2च्या सेट मध्ये घेतले बघा. आणि याच्यामध्ये भरपूर सामान राहतं, कारण माझं जे हे वॉर्डरोब आहे ना, ते आम्हाला या भिंतीच्या साईजचं हवं होतं, की त्याच्यामध्ये काय होत होतं ना, हे असं लांबीला आहे पण रुंदीला ना याच्यामध्ये खूप कमी जागा आहे. म्हणजे मी वेगळं असं काहीतरी बघत होती पण काही मिळालं नाही मला. मग हे त्याच्या मापाचं मला परफेक्ट मिळालं. दोन्ही साईडला असे याच्यामध्ये कपडे असतात आणि इथे एक साडी असते थोडीफार, म्हणजे ज्या काही साड्या वगैरे असतात त्या मी इथे ठेवते. तर आता हे पहिलं काढून हे पहिले क्लीन करावे लागते. घर स्वच्छ केलं ना, की ते अगदी घर छान पण दिसतं आणि मन देखील हलकं होतं.
प्रत्येक वस्तू ना तिच्या जागेवर ठेवली की कसं एक आपल्या मनाला ना एक वेगळी शांतता मिळते. जोपर्यंत तो पसारा दिसत असतो ना तोपर्यंत असं वाटतं अरे काहीतरी मिसिंग आहे. पण हे सगळं आपण घर आवरतो. आता हे कपाटाचंच घ्या ना, जोपर्यंत मी हे आवरत नव्हते ना तोपर्यंत मला असं वाटत होतं अरे काहीतरी थोडंसं वेगळंच वाटतंय घरात. पण हे जेव्हा आवरेन ना मी तेव्हा मला असं स्वतःला वाटतं की अरे हां, किती छान वाटतंय आज घरात. तुमच्याही घरी असं होतं का कपाट आवरायचं जेव्हा आपण ठरवतो तेव्हा एखादा जुना फोटो आपल्या समोर येत असेल किंवा एखादा ड्रेस आपल्या समोर येतो किंवा एखादी तरी छोटी गोष्टी अशी जी वस्तू असते ना जी आपल्या म्हणजे आपण काम थांबवून आपल्या त्या गोष्टीकडे लक्ष जातं. तर मला नक्की कमेंट करून सांगा. मला खूप जास्त आवडेल त्या गोष्टी तुमच्याबरोबर म्हणजे तुमच्या माझ्या गोष्टी एकत्र अशा जेव्हा आपण शेअर करतो तेव्हा मला त्या गोष्टी खूप जास्त आवडतात आणि मी त्या गोष्टी रिलेट पण करते. आणि मला असं वाटतं ना आयुष्यात ना अगदी हे असंच आहे बघा. जे आवश्यक आहे ते घ्यायचं आणि जे आत्ता उपयोगाचं नाहीये ना ते प्रेमाने सोडून द्यायचं. कारण नवीन गोष्टींना जागा मिळते ती जुनं मनापासून स्वीकारून आणि गरज नसलेलं सोडून दिल्यानंतरच. तर मला पण आता हेच वाटतंय आणि त्याच याचा विचार करून ना मी काही गोष्टी कपाटातनं थोड्याशा साईडला करून ठेवते आणि काही गोष्टी या कपाटात जिथे आहेत तिथे आवरून ठेवते. तर चला आजच माझ्या या थोड्याशा मनातल्या गोष्टी आज तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. तुम्हाला कशा वाटतात तर मला नक्की सांगा. आता हे क्लिनिंग करताना एक गोष्ट सापडलीच म्हणावी लागणार आहे. तर हा जो माझा ब्लाऊज आहे ना जो तुम्ही मिशोची मी एक साडी ऑर्डर केलेली व्हाईट कलरची कॉटनची त्याच्यावरती हा परफेक्ट झालेला. ती साडी तुम्हाला खूप जास्त आवडलेली पण त्या ज्या साडीचा जो लुक होता ना तो हा ब्लाऊज नाहीये. हा टॉप म्हणून मी घेतलेला वेस्ट साइड मधनं. मी असा विचार करून घेतलेला की म्हणजे कशावरही होईल म्हणजे असं थोडासा लेंगा टाईप किंवा असं घागरा वगैरे असं काहीतरी मिक्स मॅच थोडंसं घालायला मिळेल थोडंसं असा विचार करून मी घेतलेला. फ्रंट साइडला असं आहे इथे ना खाली या ज्या आहेत ना याला ना काचांच्या ज्या नळ्या येतात ना त्याची अशी डिझाईन केलेली आहे आणि आतून कपडा छान आहे त्याचा व्यवस्थित आहे. पाठीमागे याला इलास्टिक आहे म्हणजे कोणाच्याही साईजला वगैरे अगदी फिटिंग वगैरे परफेक्ट होईल. याला ना हात नाहीये म्हणजे असं फक्त हे असे पफ दिलेले होते आणि जर तो व्हिडिओ तुम्ही नाही बघितला ना तर त्याची मी लिंक देते खाली तुम्ही तो बघा. शॉर्ट व्हिडिओ मध्ये मी टाकलेला आणि त्याचा जो पूर्ण लुक आहे ना तो याच्यावरनच आलेला. खूप मस्त असा हा मी तर ब्लाऊज किंवा सगळ्यावरती होईल मला साडीवरती वगैरे असा विचार करून घेतलेला. त्याच पॅटर्न मध्ये ना मी अजून एक पण घेतलेला हाय हा हा बघा हाय असा म्हणजे हा पण तुम्ही असं लेहंगा शरारा छोटं छोटं म्हणजे जे आपल्याला खूप जास्त हेवी नसतं ना तशा पॅटर्न मध्ये असेल ना तशावर घालू शकता. याच्यावरनं पूर्ण हे मणी काचा असतात ना तसं वर्क आहे. पूर्ण गोल नेक आहे आणि पाठीमागून आहे ना याला बटन्स आहेत पूर्ण पाठी बॅक बटन्स दिलेले आहेत. बॅकला ओपन आहे असा. तर हा पण मी एक्स्ट्रा स्मॉल हे दोन्ही पण माझे एक्स्ट्रा स्मॉलच साईज आहेत आणि एक्स्ट्रा स्मॉल साईज मला वेस्ट साईडची अगदी परफेक्ट होते. मी बाकी कुठल्या साईजला घेतच नाही वेस्ट साईड मधनं. आणि जे तुम्हाला असं वेगवेगळं कलेक्शन काही दिसेल ना तर मोस्ट ऑफ वेस्ट साईड मधलेच असतात बघा. किती असंच बघून किती छान वाटतं. तर तुम्हाला कधी दिसलं नसेल पण फार कमी यूज करायला मिळतात या वस्तू मला कारण प्रोफेशन वेगळं असल्यामुळे कामावर तर काही जास्त अशा होत नाहीत पण इतर वेळेस अशा होतात गोष्टी. तर आता परत कधीतरी घालेन तेव्हा नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. तर हा एक तसाच होता मला म्हटलं चला तुमच्याबरोबर हा पण एक शेअर करू. एक जॅकेट पण मी तिथून घेतलेलं. हे जॅकेट मला खूप जास्त आवडलेलं पण हे ना ऍक्च्युली माझ्या साईज मध्ये नाही मिळालं मला. हे ना खूप साईज आय थिंक ही एल साईज मध्ये मिळालं. तर ही एल तुम्हाला अशी बघून वाटत असेल ही छोटी आहे पण ही माझ्या साईजला तशी मोठीच आहे. म्हणजे जेव्हा जीन्स वरती वगैरे मी घालते ना टी शर्ट्स वर वगैरे तर थोडंसं वेगळं वाटतं. फार कमी वापरलं जातं माझ्याकडनं हे पण याचा कपडा खूप छान आहे मस्त कॉटनचा आहे. मेन म्हणजे ना याचं जे कलर कॉम्बिनेशन मला खूप जास्त आवडलं. त्याच्या इथे काही नाही असं ही नॉटच आहे. ही नॉट ओपन केली ना की हे असं ओपन बटन्स वगैरे काही नाहीये त्याला. बॅक साइडने ते थोडंसं लेंथला शॉर्ट आहे आणि फ्रंटने लॉंग आहे आणि अशी फ्रील आहे त्याला. तर हे एक छान मिळालेलं मला. हा बेल्ट पण माझा खूप फेवरेट आहे. मला खूप जास्त आवडतो. वन पीस वर साठी मी असा एक घेऊन ठेवलाय आणि मला असं वाटतं की तुमच्याकडे असा एखादा बेल्ट असावा कलेक्शन मध्ये
म्हणजे आपल्याकडे एक गोल्डन कलर आणि असं एक ब्लॅक मध्ये ब्रॉड मध्ये असायला पाहिजे. हा कुठल्याही आउटफिटवर तुम्हाला हा मिक्स मॅच करता येतो. म्हणजे तुम्ही वन पीस घाला किंवा मग तुमच्याकडे एखाद्या वेळेस जीन्स टॉप असं लॉंग काहीतरी तुम्हाला जेव्हा घालायचं असतं ना, तेव्हा हे ब्लॅक आणि असं हे मोठं त्याला हे खूप छान वाटतं. तर अजून अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या मला आता मिळतील, पण आता ते जर मी तुमच्याबरोबर आता शेअर करत बसली या ब्लॉग मधनं तर खरंच खूप मोठा होत जाईल ब्लॉग. तुम्हाला काही बघायचे असतील अशाच माझ्या रिलेटेड ज्या काही मी वस्तू वगैरे वापरते त्यासाठी मला नक्की कमेंट करून सांगा. तर खूप जास्त मोठा व्हिडिओ झाला ना की मग मला पण असं वाटतं की ना व्हिडिओ खूप कंटाळवाणा होतो आणि मग बघणाऱ्याला पण कंटाळवाणा येतो आणि नंतर मग असं होतं की रिपीट 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 त्याच गोष्टी होत जातात. त्याच्यामुळे मी जास्त नाही, थोडक्यातच तुम्हाला सांगते आणि थोडक्यातच मला पण हे सगळं थोडक्यात आवरायचंय. आता किचन मधली पण तसाच हा एक पण होता, हा मी ना झुडिओ मधनं घेतलेला, हा वेस्ट साइड मधनं नव्हता. हा पण आहे बघा. आणि हा पण मी असाच विचार करून घेतलेला की म्हणजे साडीवर किंवा कशावरही होईल. तर हा पण मी हा एक्स्ट्रा स्मॉल नाही, ही आय थिंक साईज एम असेल वाटतं. ही एम साईज मध्ये मी घेतलेला आणि मी हा नवरात्रीच्या वेळेस वापरलेला. त्याच्यानंतर मग काही हा झाला नाही. त्याच्यानंतर मी एकदा साडी नेसलेली, त्याच्या वेळेस मी हा घातलेला. त्याच्यानंतर मग वॉश करून मग तो आता असाच ठेवलाय. आणि या टिकल्या अशा काही निघत वगैरे नाही. हा तर मला खूप स्वस्त मिळालेला. आय थिंक हा तेव्हा झुडिओ मध्ये सेल होता, तेव्हा काहीतरी मी 199 ला हा घेतलेला. आणि ह्याच्यामध्ये पण साईज मला मिळत नव्हती. ही साईज पण थोडीशी मला लूजच आहे, थोडीशी किंचितची, पण ठीक आहे, चालून जाते मग ती सगळ्या गोष्टीला. चला आता हे पटापट आवरते, तुम्हाला एक झटपट वॉर्डरोबचं लुक देते आणि मग जेवणाला सुरुवात करते. आता हे दोन्ही साईडला मी परत वॉश केले नाही, कारण वॉश करायला वेळ लागला असता, म्हणून वॉश नाही केले, फक्त कपड्याने पुसून घेतले. आता या साईडला मी माझ्या काही गोष्टी इकडे असं ठेवणार आहे, म्हणजे ज्या जास्त लागतात, फ्रिक्वेंटली लागतात ते या साईडला, बाकीच्या काही नाही लागत ते या साईडला. असं एक एक सेक्शन करून ठेवते. मधलं मी रिकामीच ठेवते, कारण मधल्या इथे शक्यतो साड्याच असतात माझ्या. कारण साड्या कशा, काही साड्या खाली असतात, काही साड्या इथे वरती ठेवते, म्हणजे ज्या कधीतरी नेहमी वगैरे लागतात ते. आता खूप जास्त मी बोलत नाही, मी पहिलं पटापट सगळं लावून घेते आणि तुम्हाला एक फायनल लुक दाखवते. कपाट माझं सगळं लावून झालेलं आहे वरचं. तुम्ही पण इथे पण म्हणाल की प्राजक्ता इथे पण कुठेच जागा सोडली नाहीयेस, पुरेपूर उपयोग केलायस. तर थोडीशी कमी जागा आहे आणि त्याच्यामध्ये पण व्यवस्थित सगळं ठेवायचं असेल तर हा ऑप्शन मी निवडलाय. जर तुमच्याकडे काही अजून वेगळे आयडियाज असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर सेक्शन वाईजच कपडे ठेवलेले असतात, त्याच्यामुळे खूप बरं पडतं. वरती फॉर्मल शर्ट्स आहेत, इथे जीन्स आहेत, इथे कॅज्युअलचे टी शर्ट्स आहेत, इथे वन पीस आहेत, मग इथे जे काही माझे टॉप टी शर्ट्स आहेत ते आहेत, खाली विंटरचे आहेत, म्हणजे शॉल आहे, माझं जॅकेट आहे. आणि साड्या याच्या व्यतिरिक्त पण साड्या आहेत, पण या साड्या रेग्युलरली म्हणजे हलक्या आहेत अशा, की ज्या मला कधी नेसायच्या असतील तर मग मी यातली एखादी साडी म्हणजे पिक करते आणि नेसते. म्हणून मग या साड्या अशाच इथे वरती ठेवलेल्या आहेत. याची मधली जागा राहत होती, म्हणून म्हटलं काय ठेवणार इथे, म्हणून मग साड्या ठेवल्या. याच्यामध्ये थोडंसं माझं मेकअपचं सामान, मेकअप म्हणण्यापेक्षा थोडंसं हेअर ड्रायर किंवा कॉटन, जे काय बोलतात आयपॅड वगैरे, असं काय काय छोटे छोटे जे सामान असतं ते सगळे याच्यात आहे. हा माझा जो डेलीला मला पाऊच लागतो, ज्याच्यामध्ये स्किन केअरचं काही प्रोडक्ट्स असतात, तर ते मी इथेच ठेवते. वरती बघाल तर बॅग्समध्ये 2 पाऊच आहेत, जे असे छोटेसे पर्स सारखे मी हातातनं वापरते. आणि वरती ही माझी लेदरची बॅग आहे. तुम्ही म्हणाल कपड्यांच्या ज्याच्यात बॅग ठेवते, तर ही बॅग लेदरची आहे. मी बरेच वर्ष झाली वापरते, म्हणजे इव्हन लग्नाच्या आधीपासून मी ती बॅग वापरते. त्याची क्वालिटी खूप छान आहे. एसबेडामधनं मी घेतलेली तेव्हा, आय थिंक तेव्हा मी 700 का 800च्या आसपास घेतलेली, पण ती खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे एवढी मी कपड्यांमध्ये वगैरे जरी ठेवली ना तरी तिला काही होत नाही. आणि बाकी इथे एका साईडला माझे थोडेफार मी माझं ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे सगळं, रोज रोज जसं जसे लागतात तसे. ह्याच्यातले हे जे कपडे आहेत ना, हे रोज वापरायचे नाही आहेत, म्हणजे फार कमी यूज होतात, जसे रोज घालायचे आहेत. म्हणजे कधीतरी आठवड्यातून एकदा याच्यातनं कपडे काढले जातात आणि मग ते वॉश करून मग प्रेस करून मग ठेवले जातात, मग परत 8 दिवस त्याला जातात. तर तुम्हाला हे छोटंसं ऑर्गनायझेशन कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. अजून डिटेलमध्ये बघायचं असेल तर मग एखाद्या दिवशी पूर्ण, आता हा वरचं झालंय, जेव्हा खालचं पूर्ण क्लीन करेन ना तेव्हा तुमच्याबरोबर छान असं एक याचा पूर्ण वॉर्डरोब मी कशा पद्धतीने अरेंज केलंय, काय काय आहे ते पण एकदा नक्की शेअर करेन. तर आजचा व्हिडिओ मला अजून पुढे कंटिन्यू करायचा होता, म्हणजे आता मला थोडंसं इडली वगैरे करायचं होतं,
पण आता तो काही होणार नाही. व्हिडिओ खूप मोठा झाला आणि मला उशीर पण झाला. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुमची कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या सजेशन्स बरोबर मी त्याची वाट बघते. व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल लाईक करा, शेअर करा, फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबर शेअर करा. कमेंट करता तसंच अजून थोडासा वेळ काढून थोडंसं कमेंट सेक्शन स्वाईप करा. तिथे तुम्हाला एक हाईपचं ऑप्शन येईल, तर हाईप करा म्हणजे आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.